नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. गर्दीचा आजार, शहर बेजार, आपण ही मालिका चालू केलेली आहे आणि शौनक कुलकर्णी यांच्याशी आपण गप्पा, मुक्त संवाद, पारावर बसून चकाट्या पिटणे असं मी यासाठी म्हणणार नाही, कारण की त्याला माझ्याकडून ते चकाट्या असू शकतात, पण स्वतः शौनक यांचा त्याच्यावरती शास्त्रशुद्ध अभ्यास असल्यामुळे त्या चकाट्या ठरत नाहीत. शौनक एक अतिशय गरम ताजा विषय आहे, जशी तव्यावरची पोळी असते आपण म्हणतो तसं, की अगदी 1 तारखेलाच मिसिंग लिंकचं लोकार्पण झालं आणि मुंबई पुणे हे अंतर अर्ध्या तासाने कमी झालं. काहीतरी 13.3 किलोमीटरचा तो सगळा जो मिसिंग लिंकचा जो मार्ग आहे तो केलेला आहे. आणि त्या सगळ्यातून जो वळणाचा मार्ग होता त्याचे काही नकाशे फार चांगल्या पद्धतीनं सोशल मीडियात आलेले. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पण त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याच्याबद्दलची माहिती टाकलेली. मला थोडासा वेगळाच प्रश्न उपस्थित करायचा आहे की असं काय होतं की तेव्हा आपण तो एक्सप्रेसवे केला होता, पहिलाच तो असा प्रकल्प होता, तेव्हाचा गडकरींनी तो केला होता आणि त्याचं खूप कौतुक झालं होतं. मग तेव्हा हा मिसिंग लिंकचं म्हणजे ही मिसिंग का झाली? म्हणजे पहिलाच प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट येतो, प्रकल्प अहवाल ज्याला तुम्ही म्हणता, त्याच्यावरती चर्चा होती, पैसे खर्च होता, मग त्याच्यात हा मुद्दा नव्हता आला का? एक. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता करतोय आणि आता टीकाकार पुन्हा नेहमीप्रमाणे बोंबलतात की काय होणार आहे अशाच्यानं, आणि तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष गंगोत्री साफ न करता ते डोकराचं पिल्लू प्रत्येक वेळ धुत बसाल तर किती वेळा स्वच्छ करत बसायचं, मूळ नदीतच जिथून घाण होती तेच, असं वेगवेगळे सगळे चर्चा आपल्याकडे नेहमीप्रमाणे. आणि तिसरं एक आवडतं हत्यार असतं की पर्यावरण आणि पर्यावरणाचा कसा नाश होतो, पश्चिम घाट म्हणजे संवेदनक्षम कसं जगातला सगळ्यात मोठा प्रदेश आहे, त्याच्यातच तुम्ही हे मिसिंग लिंकचं काम करता वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मिसिंग लिंक समजून घ्यायचं आहे, म्हणजे किंबहुना आपल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी तो विषय समजून घ्यायचा आहे. नमस्कार. मिसिंग लिंक पूर्ण होतोय हा खरं तर ह्या भारताच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने एक मैलाचा दगड आहे. तुम्हाला मला ह्याबद्दल शुभेच्छा द्यायला आवडेल, तुम्हीही एकमेकांमध्ये यासाठी शुभेच्छा द्यायला पाहिजेत की अभिनंदन, आपला देश एक खूप मोठा टप्पा पार करून पुढे गेलाय. हे सगळं ह्यासाठी कौतुक, कारण की देश म्हणून एखादं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना, कारण मुळात राष्ट्र म्हणजे काय असतं, देश म्हणजे नुसती ती जमीन नाही ना, त्याच्यामध्ये असणारी धरणं, तिथल्या रेल्वे, तिथली रस्ते, तिथली शहरं, तिथली माणसं, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यावरून मग ठरणारा तुमचा GDP वगैरे म्हणजे राष्ट्र आहे. तर एखादा प्रॉब्लेम तुमच्या डोळ्यासमोर येतो की मुंबई आणि पुण्यामध्ये विमानाच्या फेऱ्या खूप जास्त वाढल्यात, त्याचे तिकीटं खूप महाग विकल्या जातात. हे का होतंय? कारण रस्त्याने मुंबईहून पुण्याला जायला खूप जास्त वेळ लागतोय. हे एक प्रॉब्लेम स्टेटमेंट लक्षात येणं, त्याच्यावर काहीतरी काम होणं आणि त्यानंतर ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या 2 क्षेत्रांचा अफाट विकास होणं, तोपर्यंत तुम्ही बाकी सगळ्या प्रश्नांना उद्देशून काम करणं, ती सगळी उत्तरं ॲड्रेस करून झाल्यानंतर पुन्हा आपण केलेल्या एका एक्सप्रेसवेकडे लक्ष देण्यासाठी, भारतातल्या पहिल्या एक्सप्रेसवेकडे लक्ष देण्यासाठी सरकारचं पुन्हा लक्ष जाणं, त्याच्यावर, त्याच्या त्रुटींवर काम होणं, ते पूर्ण होणं आणि जनतेला अर्पण होणं. इथं एखाद्या देशाचा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रवास एक वर्तुळ पूर्ण करून पुढच्या इयत्तेत जातोय, हे ते लक्षण आहे. या लक्षणासाठी या पूर्ण देशाचं खरं तर सगळ्यात आधी अभिनंदन. आता जो तुमचा मुद्दा होता की ही लिंक मिसिंग का झाली, हे तेव्हा लक्षात का नाही आलं? लक्षात अजूनही येतं. बरं, मुद्दा काय माहिती का, ह्या रस्त्याला अजूनही सरळ करत जाता येईल ना, असं नाहीये की हे इथं सरळ केलं म्हणजे अजून कुठं वळणं उरलीच नाही आहेत, असं तर अगदी सरळ रेषेत त्याला कितीही सरळ करत नेताच येईल. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला हा रस्ता बांधला गेला त्यावेळेला टनल बोरिंग मशीन, TBM ही जी गोष्ट आहे ही इतकी जास्त अस्तित्वात नव्हती. बोगदे खोदायचे म्हणजे न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड एक असते, त्याच्यानंतर ब्लास्टिंगची एक मेथड असते, याच काही ठराविक पद्धती वापरल्या जायच्या. हा जो अद्भुत इंजिनिअरिंग चमत्कार आपण निर्माण केला आहे, हा लोणावळ्याच्या तलावाखालून जातो. हा बोगद्यातून बाहेर पडल्या क्षणी असे डोंगराचे समजा सेक्शन्स जर इमॅजिन केले तर एका डोंगरातून बाहेर पडला की तो पुलावर येतो. पुलावर 7-7.5 किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा 12 किलोमीटर बोगद्यात जातो. त्याच्या पुढे आणखी एका व्हायडक्टवर येतो, आणखी एक पूल, पुढे आणखी एका बोगद्यात जातो, तिथून बाहेर आला की 3रा व्हायडक्ट आणि मग पुन्हा एकदा आपल्या ओरिजिनल मुंबई पुणे एक्सप्रेसवेला कनेक्ट होतो. यासाठी तंत्रज्ञानाच्या 2 सगळ्यात मोठ्या कॅपॅसिटीज आपल्याकडे आवश्यक आहेत. उड्डाणपूल आपल्याला ज्या वेळेला एक्सप्रेसवे बांधला तेव्हाही बांधता येतच होते,
पण आपल्याकडे टनल बोरिंग मशीन्स नव्हत्या. त्या आजही नाहीत, हे आपलं दुर्दैव आहे. जसं आज ह्या देशाचं मी अभिनंदन करू इच्छितो, तसं ज्या दिवशी टनल बोरिंग मशीन्स आपण आपल्या स्वतः निर्माण करू, तो आपल्या इंडस्ट्री 2.0 म्हणतात तसं इन्फ्रास्ट्रक्चर 2.0 आपल्या नव्या अवतारात येण्याचं दुसरं चक्र त्या दिवशी पूर्ण होईल खरं तर. तेव्हा अजून एकदा अभिनंदन करण्याची वेळ येईल, ती लवकरच येऊ ही सदिच्छा. पण ती टनल बोरिंग मशीन बाहेरून आणण्या इतकी सुद्धा कुवत ह्या देशाची नव्हती. म्हणजे एक फक्त मी मध्ये थोडंसं तोडतो की तंत्रज्ञानापाशी आपण अडलो होतो असं म्हणायचं का? तंत्रज्ञानापाशी नक्कीच अडलो होतो. मुळात ते तंत्रज्ञान जगातच फार ठिकाणी नव्हतं. ते आपल्याकडे येणं तर अशक्यप्राय होतं. बरं, ते आणल्यानंतर आता समजा तुम्ही बोगदा खोदला सुद्धा, तर आधी तुम्ही बोगदा खोदणार, मग उड्डाणपूल बांधायला सुरू करणार, मग उड्डाणपूल पुढच्या डोंगराच्या मध्यभागाशी कुठंतरी जाऊन टच करणार, मग पुढचा बोगदा खोदायला सुरू करणार. असं सगळं ते होत नाही. तिथे एकाच वेळी 5 ठिकाणी काम सुरू असतं. म्हणजे 5 बोगदा दोन्ही बाजूने खोदायला एकदा सुरू होतो. तो मध्यभागी एकाच ठिकाणी जोडला जायला पाहिजे. तुम्ही अंधारात कुठेतरी खोदत जाताय, हा इकडेच गेला तो तिकडेच गेला, हे चालत नाही. बरं, बोगदा खोदून तो डोंगरात मध्यभागी उघडं छिद्र तयार झाल्यानंतर तुमचा ऑलरेडी बांधत आलेला उड्डाणपूल सुद्धा तिथंच मीट व्हायला पाहिजे. तोही वरखाली झालेला चालत नाही. बरं, ह्या देशाचं वैयक्तिक तंत्रज्ञान किती उच्च पातळीचं होतं आजपर्यंत, तर अगदी मागच्या 4-5 वर्षापूर्वी बांधून पूर्ण झालेला दादर पूर्व ते दादर पश्चिमचा उड्डाणपूल 2 फूट वरखाली होऊन आता तो थांबून गेल्यामुळे आता त्याचं कामच करता येत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी इथं अजूनही घडतात. पण मग हे सगळं ॲक्युरेट होण्यासाठी लागणाऱ्या सॅटेलाइट कॉन्स्टलेशन्स म्हणजे नॅव्हिगेशनल प्रणाली, भुवन आणि नॅविक, ह्या ज्या 2 प्रणाली आपल्या इस्रोने डेव्हलप केल्या, त्याचा आधार घेत भारताने बऱ्याच ठिकाणी या सगळ्या टनल बोरिंग मशीन्सला सतत कोऑर्डिनेट्स भेटत राहतात की दर इंचाला आपण खोदत चाललोय ते कुठं खोदत चाललोय, उड्डाणपूल जिथे मॅच करतोय ते कुठं मॅच करतोय. जेव्हा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या पश्चिम भागाचं काम सुरू होतं आणि अरवली पर्वतरांगा क्रॉस करायच्या होत्या, दिल्लीवरनं मालगाडी येते, ती 12-13 किलोमीटरच्या उड्डाणपुलावर हळूहळू करत वर चढते. ती मालगाडी असणारे डबल डेकर, त्यानंतर ती 3-3 किलोमीटर लांबीची असणार आहे. इतकं त्याच्यामध्ये जेव्हा माल असतो आणि 12,000 हॉर्स पॉवर क्षमतेची इंजिनं त्याला 3 ठिकाणी लागलेली आहेत, एवढा प्रचंड लोड आणि टॉर्क झेपत असत ते ओढल्या जाणारे एका चढावर, अरवली पर्वतरांगेच्या चढावर, आणि वर येत एका क्षणी तो बोगद्यामध्ये घुसतो सगळा प्रकार. तिथं सुद्धा इस्रोचे सॅटेलाइट्स पूर्णपणे त्याच्यावर फोकस करून थांबलेले होते की दोन्ही बाजूनी येणारं बांधकाम एका ठिकाणी मॅच होतंय की नाही हे बघण्यासाठी जे लागणारं तंत्रज्ञान आहे ते ह्या देशाने अचीव केलं. आणि यासाठी लागणारे इंजिनियर्स तितक्या कॅपॅसिटीचे, तेवढ्या कॅपॅसिटीने काम करू शकणारे कॉन्ट्रॅक्टर्स, त्यांच्या टीम्स, त्यांची इक्विपमेंट्स, आणि हे सगळंच्या सगळं जेव्हा मिळून येतं तेव्हा हे मोठे प्रोजेक्ट्स उभे राहत असतात. त्यामुळं भव्यता दिसते तेव्हा तिच्या मागे इतका सगळा मोठा पसारा असतो. म्हणून यासारख्या प्रकल्पांचं अभिनंदन केलंच पाहिजे. तिथे राजकीय इच्छाशक्ती दिसते, तंत्रज्ञानातलं कौशल्य दिसतं आणि इंजिनिअरिंगचा क्षमता दिसते की इतकी क्षमता ह्या देशाकडे उपलब्ध आहे. इतकं सगळं त्याच्यामागे आहे. मला त्या पुढचं थोडंसं अजून एक आता विचारायचं आहे की मुंबई आणि पुणे हे 2 एकदम म्हणजे काय म्हणतील त्याला गर्दीचे 2 बिंदू म्हणूयात, व्यावसायिक पातळीवरचे 2 महत्त्वाचे बिंदू म्हणूयात, 2 महानगरं म्हणूयात, ती आपल्याला जोडायची आहेत ते ठीक आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण आधी एक्सप्रेसवे केला, त्याच्यानंतर त्या मिसिंग लिंक दूर करायच्या म्हणून त्या पद्धतीनं म्हणजे मिसिंग लिंकचा जे भाग होता तो पण आता पूर्ण केला. मला थोडासा त्याच्या पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की या 2 शहरामधली वाहतूक आपण सुरळीत करण्याचा, कमी वेळामध्ये लवकरात लवकर पोहोचवायचा असा प्रयत्न करतो आहोत. ह्याला अजून दुसरे काय काय पर्याय आहेत? म्हणजे या ठिकाणची एकतर रेल्वे आहे आणि विमान वाहतूक आहे. या 2च्या बाबतीमध्ये आपल्याला केवळ हे आपण सॅम्पल म्हणून, उदाहरण म्हणून हे 2 शहरं घेऊयात, पण एकूणच भारतभरामध्ये आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यांच्या शिवाय या 2 ह्याच्यावरती कशा पद्धतीनं काम करता येऊ शकेल, जे आता मिसिंग लिंकमुळे परत समोर आलेलं आहे. एक खूप मोठी तांत्रिक अडचण DFC प्रकल्पाला आलेली आहे. DFC म्हणजे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. एक थोडक्यात माहिती ही देतो की ह्या देशामध्ये सध्या एक महाकाय प्रकल्प हा चालू आहे की रेल्वेच्या अस्तित्वात असलेल्या रुळांवरून माल वाहतूक करायची नाही, त्यासाठी सेपरेट रूळ टाकायचे, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स. त्याचं वेगळी कंपनी स्थापन करून सरकारने पूर्णपणे त्याच्यावर लक्ष घातलं आहे. दिल्लीपासनं मुंबईपर्यंत आणि पंजाबपासनं दिल्ली आणि दिल्लीपासनं पुढे कलकत्त्यापर्यंत असे पूर्व पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, दोन्ही बाजूनी 2 वेगळे वेगळे रूळ, त्याची वेगळी वेगळी स्थानकं, हे सगळं कार्यान्वित झालेलं आहे.
आता मुद्दा आहे की मुंबईपासून त्याला पुण्याकडे आणायचं आहे आणि मनमाडकडे 40गावपर्यंत आणायचं आहे. तिथून पुढे लोड कमी आहे ट्रॅफिकवरचा एक्झिस्टिंग. अडचण येते सह्याद्रीमधून, कारण इथे आपण बघतोय डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमध्ये एकावर एक 2 कंटेनर असं डबल स्टॅकमध्ये त्या मालगाड्या धावतात. तुम्ही त्याचे फोटोज पाहिले असतील. तेवढ्या उंचीचा बोगदा आपल्याला खोदता येत नाही, जगात तसं तो कोणी आत्तापर्यंत खोदला नाही आहे. बरं, अरवली पर्वत जगातले सगळ्यात जुने पर्वत असल्या कारणानं तिथं ब्लास्टिंग करून ते फोडून काढता आलं. पण सह्याद्रीच्या बाबतीत ते जमत नाही आहे, कारण तिथला खडक तितका पक्का जमलेला नाही आहे. शिवाय तो ज्वालामुखीतून बनलेला असल्या कारणानं त्याचा स्ट्राटा खूप वेगळ्या प्रकारचा आहे. अरवली हे फोर्सनी एकमेकावर घड्या पडून पडलेले खडक असल्यामुळं ते फोडता येतात ब्लास्टिंग करून. सह्याद्री तसा फोडणं थोडं अवघड आहे. आता मला खरं तर खूप उत्सुकता आहे की ह्या प्रश्नाला हा देश कसं उत्तर काढतो ते. हा एक भाग झाला. ती मालवाहतूक सगळीच्या सगळी रेल्वेवर ट्रान्सफर होईल तेव्हा रस्ता मोकळा होईल, हा पहिला भाग. दुसरा भाग की बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प आणि रेल्वे ह्यांना पर्याय नाही. कितीही वाढीव लेन्स आणि कितीही वाढीव रस्ते ह्यासारखे मुंबई पुणे एक्सप्रेसवे सारखे 5 पॅरलल रस्ते अजून बनवले तरी सुद्धा हा वाहतुकीचा ताण कमी होत नसतो. तितकी वाहतूक क्षणार्धात त्याची जागा घेतच असते. हा जगभरात आलेला अनुभव आहे. चीन आणि अमेरिकेसारख्या रस्त्यांनी 10-10, 15-15 लेनचे महाग काय हायवे बनवून पाहिले. ट्रॅफिक कुठेही कमी होत नाही. मला तर खरं तर प्रश्न पडतो की इतके चांगले इन्व्हेस्टमेंट प्रकल्प सरकार करतंय आणि मग ट्रॅफिक जामची समस्या कमी होणार आहे अशी धूळफेक करायची खरं तर यांना काही गरज नाही आहे. जनतेच्या डोळ्यामध्ये ट्रॅफिक जाम कमी होणार नाही आहे. लोणावळ्यात होणारं ट्रॅफिक जाम आता मिसिंग लिंकच्या तोंडाशी होणार आहे इथून पुढे. कारण मिसिंग लिंकवर चढणाऱ्या गाड्या, एक्सप्रेस हायवे काही ठिकाणी 2 मार्गिकांचा आहे, काही ठिकाणी 3 मार्गिकांचा आहे. पूर्ण मिसिंग लिंक हा 4 मार्गिकांचा आहे. आता साधं इमॅजिन केलं की मुंबईकडनं पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या ज्या 3 मार्गिकांवरून मिसिंग लिंकवर येतील, मिसिंग लिंकवर येत असताना 2च मार्गिका आहेत, आल्यानंतर त्या पुन्हा 4 मध्ये कन्व्हर्ट होतात. आता या 4 मार्गिकांच्या गाड्या एका पॉइंटला लोणावळ्याच्या पुढे कुठेतरी बोगद्यातून बाहेर येत असतील, त्या ठिकाणी पुन्हा त्या 2 मार्गिका होतात. आता हे जे बॉटलनेक्स तयार झालेले, इथं पुन्हा ट्रॅफिक जाम होणारच आहे. हे काही ट्रॅफिक जामला पर्याय नाही आहे. अगदी काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलं की आम्ही, एकनाथ शिंदे म्हणले की आम्ही हेलिकॉप्टरमधनं ट्रॅफिक पाहिली. मुख्यमंत्री म्हणाले की त्यांनी सुप्रिया सुळेंचा व्हिडिओ आणि ट्विट पाहिलं आणि आता माफ करा म्हणाले जनतेला, इथून पुढे ट्रॅफिक जामची समस्या सुटणार आहे. पण मी एक तज्ज्ञ म्हणून सांगू शकतो, ही ट्रॅफिक जामची समस्या सुटणार नाही जोपर्यंत तुम्हाला हे बॉटलनेक्स क्लिअर होत नाहीत. आता लोणावळ्याचा बॉटलनेक क्लिअर झाला, बरोबर आहे, पण आणखी 2-4 नवीन ठिकाणी तयार होतील आणि हे चालूच राहील. याला पर्याय फक्त आणि फक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट हाच आहे, जसं आपण पुन्हा पुन्हा म्हणतो. पण जगाने ह्याच्यासाठी खरं तर खूप वेगळे वेगळे मार्ग निवडलेत आणि त्याच्यावर चर्चा होऊ शकते. म्हणजे 2 विषय त्याच्यातून समोर आले. एक तर माल वाहतुकीसाठी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, म्हणजे ते माल वाहतुकीचा लोड ह्या मोठ्या रस्त्यांवरून कमी होईल आणि सर्वसामान्य लोकांची जी वाहतूक आहे, आपण त्याला कस्टमर बेस असं म्हणतो, कन्झ्युमरची, प्रवाशांची, की ती सगळी आपल्याला सार्वजनिक म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये न्यावी लागेल. म्हणजे 2 मेजर लोड जे आहेत ह्या रस्त्यांवरचे ते जर आपण कमी करू शकलो तर मग हे सगळे रस्ते आणि त्याची वाहतूक सुसह्य होऊ शकेल वगैरे. एक मला शेवटचा मुद्दा मिसिंग लिंकच्याच निमित्तानं परत विचारायचा आहे की आपल्याकडे संपूर्ण भारत देश, त्याच्यामध्ये पर्वत आहेत, त्याच्यानंतर रेल्वे म्हणजे नद्या आहेत, सरोवरं आहेत, अशा कितीतरी अडचणी येतात किंवा जिथं नदीची पात्र प्रचंडच मोठी आहेत. जसं आपण आसाममधले आता काही जी उदाहरणं आले ब्रह्मपुत्र नदीच्या बाबतीमध्ये, की प्रचंड मोठं ते, म्हणून त्याला नद असं म्हणतात. आणि आपल्याला नेहमी अडथळे असे आलेले आहेत की हे जे नैसर्गिक ज्या सगळ्या म्हणजे भिंत आहे पर्वतांची म्हणून, आणि समुद्र किंवा पाणी जेव्हा असेल, नदी असेल, नदी मोठी असेल, तेव्हा त्याच्यावरचे पूल हे नेहमीच आपल्याला अडथळे येतात. मला तो शेवटचा थोडासा सर्वसामान्य लोकांच्यासाठीचा बाळगोद वाटणारा किंवा त्यांना थोडासा वेगळा आणि आवडीचा असणारा विषय म्हणजे मग ह्या सगळ्यातून एव्हिएशन म्हणजे हवाई वाहतूक हा जो पर्याय आहे हा कितपत व्यवहार्य आहे. मला सरळ साधा प्रश्न विचारायचा की शहरांना जोडण्यासाठी बाकीच्या ह्याच्या गोष्टीवर आपण हवाई वाहतुकीचा विचार करतो, म्हणजे ह्याची बलस्थानं काय आहेत आणि मर्यादा काय आहेत. हवाई वाहतुकीचं बलस्थान हे आहे की एक विमानतळ बनवल्यानंतर त्याला कुठलाही कनेक्टिंग रूट बनवावा लागत नाही. तिथून उडालेलं विमान जगात कुठेही जाऊ शकतं. हे त्याचं बलस्थान आहे. पण त्याचे कच्चे दुवे खूप जास्त आहेत. एकतर की त्याच्यासाठी खूप अतिकडक नियम असल्यामुळं तो कुणीही विमान घेऊन आला आणि कुणीही उडवलं असं होऊ शकत नाही. त्यासाठी जी ट्रेंड मॅनपॉवर लागते ती खूप जास्त आहे. जिथे विमानतळ असतं त्या भागात बरीचसे रिस्ट्रिक्शन्स येतात, इमारतीच्या बांधकामांवर येतात, त्याचे सॉनिक बूम असतात विमानांचे, त्यांनी काही त्रास असतात. शिवाय त्याचं इंधन महाग आहे, त्याची सुरक्षा अवघड आहे विमानतळाची. हे सगळे विमानतळांचे प्रश्न आहेत ते आहेतच. पण देशांतर्गत पातळीवर जेव्हा प्रवासी वाहतुकीचा प्रश्न येतो, चीननी हे साध्य
साध्य करून दाखवलंय हे ट्राईड अँड टेस्टेड उत्तर आहे जगात सगळीकडे. अगदी लंडन आणि पॅरिस या दोन महानगरांच्या मध्ये फ्रान्स आणि इंग्लंडसारख्या भारत पाकिस्तान इतकं वैर होतं ह्या दोन देशांमध्ये तर एकेकाळी. शेवटी ते विसरून जेव्हा प्रगतीची वाट यांनी धरली आणि यांना लक्षात आलं की आपल्याला मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट अवघड जातंय, म्हणजे कुठेतरी लंडनहून निघायचं, एका रेल्वे स्थानकापर्यंत माल आणायचा, तिथून ट्रकनी न्यायचा, लॉरीमधनं न्यायचा, पुढे जहाजावर लोड करायचा, इंग्लिश चॅनल पार करायचं, फ्रान्समध्ये उतरवायचं, जहाजावरून पुन्हा असं करत करत तो 4-5 टप्प्यातला प्रवास करायचा. यापेक्षा समुद्राच्या खालून बोगदा करावा. त्या बोगद्यामध्ये रोरो प्रकारच्या रेल्वेत, रोरो म्हणजे रोल ऑन रोल ऑफ, त्यावर सरळ कार नाही किंवा तुमचे ट्रक चढतात आणि तो ट्रक चढल्यानंतर ती रेल्वे निघते, ती पूर्ण इंग्लिश चॅनलच्या खाडीतून आरपार तिकडे फ्रान्सपर्यंत निघते. आणि तिकडे गेल्यानंतर तुम्ही पर्याय घेऊ शकता की ह्या रेल्वेनेच तुम्ही पॅरिसपर्यंत जायचं आहे की तुम्ही उतरून पुन्हा तुमचं गाडी चालवत पुन्हा पॅरिसपर्यंत जाणार आहात. तर हा एक खूप चांगला पर्याय आहे. आणि मुद्दा हा आहे की मुंबई आणि पुण्याच्या मध्ये सह्याद्री हा एक प्रकारे बॅरियर आहे. त्या बॅरियरच्या मधून जेव्हा DFC सारखा कॉरिडॉर बनेल आणि रोरो सारख्या सेवा सुरू होतील, एकमेव पर्याय भारतीय व्हॉल्यूम जो आहे, ट्रॅफिक व्हॉल्यूम आहे, हा विमान कधीच हँडल करू शकत नाही. एक विमान जेव्हा उडतं तेव्हा फार फार तर 250 लोक घेऊन उडतं, तेही तुम्हाला एअरबस 320 सारखी विमानं उडवावी लागतील. त्याच्यासाठी 2.5 किलोमीटरचे रनवे आणि जास्त कॅपॅसिटीची सगळी हँडलिंग, बॅगेजिंग हँडलिंग सगळ्या सुविधा उभ्या केल्यानंतर जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत एका विमानात खूप झालं तर 120 ते 250 इतकीच कॅपॅसिटीची विमानं. आणि किती विमानं उडवणार? शक्य नाही आहे तेवढी विमानं कंटिन्युअस उडवत, त्याची एवढे पैसे पे करण्याची कॅपॅसिटी लोकांकडे नाही. त्यामुळं बुलेट ट्रेन्सचं एक तगडं नेटवर्क ह्या देशामध्ये उभं राहायलाच पाहिजे, जे तुम्हाला तासाभराच्या 1.5 तासाच्या प्रवासामध्ये पुण्याच्या सेंटर पॉईंटपासून मुंबईच्या सेंटर पॉईंटपर्यंत घेऊन जाईल. यासाठी किती खोदावे लागतील त्या बोगद्यांवर सरकारने इन्व्हेस्ट करावं, किती लागतील तेवढ्या एलिव्हेटेड कॉरिडॉर्सवर इन्व्हेस्ट करावं. आणि पुढची आनंदाची गोष्ट, B28 रेल्वेचा प्रोटोटाईप भारत सरकारने जाहीर केला आहे. मला वाटतं BHEL कंपनीनी तो जाहीर केला आहे. B28 म्हणजे जशी ट्रेन 18 आली होती, आणि ट्रेन 18 म्हणजे 2018 मधली रेल्वे, आणि तिलाच पुढे वंदे भारत म्हणून आज आपण बघतोय. B28 येते. श्वास रोखून बघा, येत्या 5 ते 6 वर्षामध्ये 350 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणारी पूर्णपणे भारतीय बनावटीची एक रेल्वे नक्कीच आपल्याला पुढच्या काही दशकामध्ये भारतीय रेल्वे नेटवर्कवर धावताना दिसेल. ह्याशिवाय भारतासारख्या इतक्या प्रचंड डेन्सिटीच्या देशाला काहीच पर्याय नाही. धन्यवाद. मिसिंग लिंकपासून आपण सुरू केलेली ही चर्चा रेल्वेपर्यंत येऊन थांबलेली आहे. आणि हे तर वारंवार सिद्ध झालेलं आहे की जगभरातलं 2 नंबरचं नेटवर्क आपलं आहे रेल्वेचं. आणि सगळ्यात जास्त कर्मचारी, आणि असा विचार केला तर जगातल्या 1-2च आस्थापना अशा असेल की जिथे इतके लोक काम करतात. त्या रेल्वेचा आपल्याला विचार करावा लागेल. मिसिंग लिंकसाठी महाराष्ट्र सरकारचं, त्या सगळ्या तंत्रज्ञानाचं मनपूर्वक अभिनंदन. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी याचं लोकार्पण झालं. ह्यालाही एक विशिष्ट असं महत्त्व आहे. केवळ मालवाहतुकीसाठीच्या वेगळ्या वाहतूक व्यवस्था रेल्वेच्या आपल्याला उभ्या कराव्या लागतील. आणि त्याच पद्धतीने पब्लिक ट्रान्सपोर्ट, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जास्त बळकट करावं लागेल, म्हणजे रस्त्यावरचा ताण आपला कमी होऊ शकेल. इथेच थांबूया. धन्यवाद.